चला, मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजपासून सुरू होणाऱ्या 5 दिवसीय रेकी लेवल 1च्या वेबिनारमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. सर्व नवीन आणि जुन्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे. माझं नाव सचिन भोसले आहे, नाशिकवरून आहे. आता काय आहे काही नाही, 5 दिवसाचा प्रवास आहे. ओके. नाहीतर लोकांना माहिती आहे वेबिनार जॉईन करतात, मग तुमचा अनुभव असतो. बरेचसे कोचेस स्वतःचं खूप सांगून नंतरून पुढे शिकायचं तर एवढे एवढे पैसे भरा, असं होतं ना. चला, तसं नाही. ओके, आपल्याकडे खूप वेळ आहे, 5 दिवस खूप असतात. नंतर बघूया. सर्वात अगोदर आपण एक छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला, मग तुम्हाला कनेक्शन येईल. ओके. स्टोरी सगळ्यांना आवडते की नाही? लहानपणी ऐकायचो, पण एवढ्या जीवन प्रवासात आता छोट्या छोट्या गोष्टी आपण महत्व देत नाही. एक एक मिनिटाची स्टोरी सांगतो, बघा आपण कशासाठी आलो आहे आणि का नाही करणार आहे. ओके. चला, वेबिनार हिंदीमध्येच मराठीमध्येच असणार आहे, हिंदीच्या नोट्स भेटतील. ओके. चल, इतकं अवघड थोडी असतं मराठी समजणं. ओके. चला, मी स्टोरी सांगायला सुरुवात करतो. 1 मिनिटाची स्टोरी आहे, मग आपल्याला कळेल आपण इथे बसलो कशासाठी. ओके. चला, एक काल्पनिक स्टोरी आहे, काल्पनिक कथा आहे, तसंच घ्यायचं. ओके. बघा, एका आईच्या गर्भामध्ये 2 जुळी बाळं वाढत होती. खूप छान स्टोरी आहे. तर ती आई प्रेग्नेंट असते, तिच्या गर्भामध्ये 2 जुळी बाळं असतात आणि त्या दोघांचं एकमेकांबरोबर संवाद चालू असतो, संभाषण चालू असतं. तर नीट ऐका. आणि मग पहिलं बाळ आहे ना, त्या दुसऱ्या बाळाला विचारतं की काय रे बाबा, ह्या इथून बाहेर पडल्यानंतर काही जीवन असेल का, काही असेल का? तर ते दुसरं बाळ बोलतं की हे बघ, इथून गेल्यानंतर काही जीवन असण्याची शक्यताच नाही, इथून बाहेर पडलं म्हणजे आपला अंत आहे. मग पहिलं बाळ बोलतं, अरे कदाचित बाहेर काही वेगळे आवाज असतील, काही प्रकाश असेल किंवा काही वेगळे अनुभव असतील. तर मग परत ते दुसरं बाळ बोलतं, आता इथून आजपर्यंत जो कोणी बाहेर गेला तो आपल्याला कोणी सांगायला आलाय का? मग आपल्याला कसं माहिती? असं असण्याची काहीही शक्यता नाही. मग परत पहिलं बाळ बोलतं, आपण आपल्या आईवर तर विश्वास ठेवू शकतो ना, ती आपलं पालन करते, पोषण करते, बरोबर की नाही? ते दुसरं बाळ बोलतं, आई कुठे आहे? मी तर कधी आई बघितली नाही, आणि जिला बघितलंच नाही तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? आणि एक दिवस काय होतं, डिलिव्हरीची वेळ येते, दोघी मुलं बाहेर येतात आणि आपल्या आईला बघतात, पण एका वेगळ्या रूपामध्ये, स्वरूपामध्ये. बस, एवढी स्टोरी आहे. आता कशी कनेक्ट होती बघा. आता स्टोरी आपल्याला कशी कनेक्ट होणार आहे बघा. आता जसं त्या मुलांना आई अस्तित्वात होती पण समजत नव्हती, तसंच काय वाटतं तुम्हाला, आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा ऊर्जा असतात, एक डिवाइन गायडन्स असतो. कधी कधी नाही, आपण सोडून जातो की आपल्याला माहीतच नसतं की नसेल परमेश्वर माझ्या जीवनात, सगळं चुकीचंच होतं असं वाटतं की नाही. एंजल थेरपीवाल्यांना माहिती असतं, आजूबाजूला एंजल्स असतात. तुमचं जेही आराध्य दैवत असेल, कधी कधी तुम्ही मनापासून प्रार्थना करतात तेही तुमच्या बरोबर असतात, पण आपण कुठेतरी विश्वास ठेवायला मागे पडतो. आणि रेकी तुम्हाला या डिवाइन कनेक्शन बरोबर तुमचं कनेक्शन बनवण्यासाठी खूप जास्त मदत करत असते. ओके. तर सांगा मला, त्या स्टोरीच आपण बघूया. खरंच आपल्या डोळ्याला जितके रंग दिसतात तेवढेच रंग या युनिव्हर्समध्ये आहेत का? काय वाटतं तुम्हाला, की त्याहून जास्त असते? जितक्या प्रकारचे ध्वनी ऐकायला येतात तेवढेच ध्वनी असतील का? तुमच्या घरात इलेक्ट्रिसिटी आहे, वायफाय आहे, इंटरनेट कनेक्शन आहे, ते तरंग दिसतात का? नाही दिसत. आपल्याकडे एक मर्यादा आहे, बरोबर की नाही? तसंच परमेश्वराचं मार्गदर्शन असतं, त्याचा आशीर्वाद असतात, आपले इष्टदेव असतात, आपल्या अवतीभोवती असतात. ओके. तर विश्वास ठेवायचा आहे. ओके. चला, आता सर्वात अगोदर 5 दिवस आले आहे, 5 दिवसात तुम्ही काय काय शिकणार आहे बघायचं आहे. नाही तर तुम्हाला वाटेल आता एवढा वेळ किमती घालवलाच आहे, तर काय शिकणार आहे बघा. या 5 दिवसात तुम्ही तुमच्या घरातील अन्न आणि पाणी याला चार्ज करायचं शिकणार आहे. इवन तुमच्या घरातील प्रत्येक ठिकाणची कोपऱ्या कोपऱ्यातली ऊर्जा देखील तुम्ही चेक करणार आहे. ओके. ते कसं करणार आहे तुम्हाला एक एक दिवस, चौथ्या दिवशी सांगेल मी तुम्हाला कसं करायचं. ओके. तुमचं रेकी लेवल 1चं अटुनमेंट देखील करून दिलं जाणार आहे. ओके. रेकी लेवल 1चं अटुनमेंट आहे. काय असतात 7 चक्र आपले?
ओरा कसा बघायचा, ओराला कसं प्रोटेक्ट करायचं, सगळं काही खूप एक म्हणजे खूप छान फरक पडतो 5 दिवसात. ओके, आता मला हजारो स्टुडंट आहेत, खूप छान फरक मनापासून केलं तर खूप छान फरक पडत असतो. ओके, चला आता आपण काय बघणार आहे. सर्वात अगोदर लक्षात घ्या, आजच सांगतो, नाही तर लोकांना खूप कन्फ्युजन असतं. आज छान छान बोलतील आणि उद्या बोलतील पुढचं शिकायचं असेल तर फी भरा. तर लक्षात घ्या, क्लास 5ही दिवस, पुढचे 5ही दिवस क्लास मोफत असणार आहे. कुठलीही प्रकारची फी घेतली जाणार नाही. ओके, पण नॉलेज तुम्हाला खूप जास्त भेटणार आहे. इवन तुम्हाला असं हे पेंडुलम वगैरे पण शिकवणार आहे, आणि बेसिक नाही, चांगलं ऍडव्हान्स लेवलवर शिकणार आहे. ओके, पण काय पाहिजे मला, मी क्लास फ्री घेतोय, पण तुमच्याकडे काहीतरी पाहिजे की नाही, रिटर्न मध्ये काहीतरी द्यायला पाहिजे तुम्ही. तर काय द्यायचंय बघा. आता चला, मी म्हणतोय म्हणून काय करायचं, आपण श्वास तर रोजच घेतो. चला आज एक श्वास घेऊन बघा बरं, म्हणजे जागरूकतेने. लक्ष नसतं, घ्या बरं एक, आणि सोडा. चला परत एकदा घ्या, कधी कॉन्शियसली घेतलं नाही आपण डेली लाईफ मध्ये, घ्या बरं आणि सोडा. चला आता मला सांगा, घेतलेला तो श्वास आपल्यापैकी आता इथे किती लोक उपस्थित आहे, 76 आहे. कोणी आणून देऊ शकतं का? नाही आणून देऊ शकत, बरोबर. त्या 2 श्वासांची वेळ कोणी परत आणून देऊ शकतं का? नाही आणून देऊ शकत. तर मला काय पाहिजे, रोज तुमची 1 तासाची श्वासाची इन्व्हेस्टमेंट. ओके, 1 तास फक्त तुम्हाला इथे मन लावून बसायचं आहे, आणि काय करायचं आहे, व्हिडिओ ऑन करायचा आहे. फक्त तेवढं माझ्यावर फेवर करा. ओके, नाही तर कसं वाटतं मला, ते स्क्रीन समोर असं बसलं का एवढा इंटरेस्ट येत नाही. जुने स्टुडंट आहे का कोणी? चला, आणि हा झूम कसं वापरायचं बघा, तिथे झूम आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल, असं हँडरेजचं तिथे ऑप्शन येतं, काही बोललेलं आवडलं असं हार्टचं येतं, लाईकचं येतं, काही पण तुम्ही करू शकतात. ओके, मजा खूप आहे. चला ठीक आहे, आता बघा किती बरं वाटतंय. चला बघा, 5 तास का द्यायचे आता बघा. चला मी तुम्हाला सांगतो कशासाठी द्यायचे आहे. कुणी आहे का मस्त एनर्जीवालं? आणि नावाने जॉईन करत जा. ओके, चलो कोई आणि हे क्या. चला मी एकटा बोललो का म्हणून बोर होतो, थोडस थोडस व्हॉलेंटिअर घेतो. ओके, हा एक प्रफुल्ल पोहुरकर नावाने कोण जॉईन आहे? TC प्रफुल्ल पोहुरकर मॅडम, अनम्यूट करा बरं 1 मिनिट. अधून मधून बोलत जा, नाही तुम्हाला खूप कंटाळा येतो. ओके, 1 मिनिटासाठी क्वेश्चन करतो तुम्हाला. हा, साधं काही विचारत नाही. नाही होते का तुम्ही? चला ठीक आहे. हिरल मॅम ची एनर्जी छान दिसते मला. मॅम 1 मिनिट अनम्यूट करा बरं. काय, हा हा, व्हेरी गुड, गुड मॉर्निंग मॅडम. मॅडम गुड मला मॉर्निंग, सांगा, गुड तुम्ही मॉर्निंग. चुकीने आपण एखादी इंस्टाग्रामची रील आली आणि आपण बोललो, एखादं मेसेज बघतो किंवा इंस्टाग्रामचं बघतो, आणि करता करता आपला किती वेळ जातो? एकदा रील बघायला लागलं किती वेळ बघतात तुम्ही, मला सांगा बरं, किती वेळ? एखाद्या इंटरेस्ट एखाद्या इंटरेस्टिंग वाटली, मग ते वाढत जाते टायमिंग. वाढत वाढत किती तास जातो? अर्धा तास, अर्धा तासचा 1 तास, लक्षात घ्या. थँक्यू मॅडम. हो. खूप जातं. ओके, आता लक्षात घ्या, सगळ्यांचा जर तुम्ही स्क्रीन टाइम चेक केला सगळ्यांनी, तर रात्री झोपताना बघा, मी आज मोबाईल किती तास स्क्रीन बघितली, तर 6 तास जातात. आणि काय असतं, आपण रोजचं तेच तेच बघतो, शक्यतो नको त्या गोष्टी आपल्याकडे येत असतात. तर इथे रोजचा 1 तास काढायचा आहे. रोजचा फक्त 1 तास जीवनात तुमच्या परिवर्तनच होणार आहे. ओके, काय भेटणार आहे 5 दिवसामध्ये, मी गॅरंटी देतो. ओके, मला आता अनुभव आहे म्हणून मी कॉन्फिडेंटली बोलतो, सुरुवातीला मी बोलायचो नाही. ओके, 5 दिवसात तुम्हाला काय भेटणार आहे बघा, ऍटलिस्ट नाही 100% तुम्ही त्याच्याकडे प्रवासाला सुरुवात तरी करणार आहे. काय बघा, काय भेटणार आहे, जीवनात आर्थिक समृद्धी, शरीरात आरोग्य, नात्यांमध्ये प्रेम, आणि सर्व प्रकारची सकारात्मकता. नक्कीच तुम्ही त्याच्या प्रवासावर पुढे जायला मदत करणार आहे, कारण खूप जणांना फरक पडतो म्हणून कॉन्फिडेंटली बोलत असतो. तर 5 तास, तर कमिटमेंट करायची, आणि कमिटमेंट नाही, प्रॉमिस नाही करायचं. प्रॉमिस आपण कुणाला करतो? दुसऱ्यांना करतो. कमिटमेंट स्वतःला करायची. ओके, तर आता मला खरंच मेसेजमध्ये सांगा, कोणी 5 दिवस रेडी आहे का यायला? फक्त मी टाईप करा हवं तर, हा मी रेडी आहे, रेडी करा, मी करा, काहीतरी करा बरं.
थोडेसे तुमचे बोट चालत, नाही तर तुम्ही नुसतं बसून ऐकणार तर बोर होणार. ओके, चला कोण कोण रेडी आहे? चलो व्हेरी नाईस. चला आर्यन, संजीवनी मुले, ओके, व्हेरी नाईस. चला राजश्री मॅम, व्हेरी नाईस. चला थोडंसं वॉर्मअप झाला ना, आपली बॉडी थोडंसं सकाळी सकाळी आपण शरीर मोकळं करतो ना. चलो व्हेरी नाईस, ठीक आहे. व्हेरी नाईस. चला आता तुम्हाला अजून एक काम करायचं आहे. काय काम करायचं बघा. 5 दिवस एक काम करायचंय तुम्हाला ना, छोट्या मुलांसारखं बनायचंय. कसं मी सांगतो तुम्हाला. 5 दिवस तुम्हाला सरेंडर व्हायचं आहे. 5 दिवस मला गुरु मानून घ्या हा. फक्त 5 दिवस. त्याच्यानंतर मानायचं माना, नाही तर नका मानू. कशासाठी? तुम्ही सरेंडर होऊन मानून घ्या. म्हणजे कसं होतं, आपल्याकडे काही जजमेंट राहत नाही की हे सांगत आहे बरोबर आहे का नाही. आपण खूप जजमेंटल होतो आणि आपल्याला करायला आपण मागे पुढे बघतो. तर अगदी मनापासून सरेंडर व्हायचं आहे. जे सांगल ते तुम्हाला फॉलो करायचंय. ओके, आणि कुणाचा आदर्श घ्यायचाय तुम्हाला? 5 दिवस एकाचा आदर्श घ्यायचा आहे. कुणाचा? लक्षात घ्या. काहीतरी मोटिवेशन पाहिजे की नाही आपल्याला जीवनामध्ये. तर आज मोटिवेशन कुणाचं घ्यायचं? चला, थँक्यू शिवाजी सर, युअर रेडी. हे बघा, आता तुमच्यापैकी शेतकरी कुटुंबातून कोण कोण आहे मला सांगा. मेसेज मध्ये की फक्त मी टाईप करा, शेतकरी कुटुंबातून कोण कोण आहे? चला आर्यन सर बोलतायत, मी आहे. अजून कोण? चला, ओके, अविनाश सर, ओके, शिवांश सर, ओके, प्रफुल्ल सर, व्हेरी नाईस. चला आहे. चला, चला तुमचे पप्पा आहे, मी आहे, व्हेरी नाईस. आता बघा मी काय सांगत आहे, कुणाचा आदर्श घ्यायचा. आपण 5 दिवस शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आहे. कशासाठी? बघा, शेतकरी काय करतो? ज्याचं पीक घ्यायचं आहे तेच बी पेरतो की नाही? जे जर त्याला गव्हाचं पीक घ्यायचं, गव्हाचं बी पेरेल, बरोबर. ज्वारीचं पीक घ्यायचं, ज्वारीचं बी पेरेल. आणि त्याच्या आधी तो काय करतो? पीक लावायच्या अगोदर काय करतो? संपूर्ण जमिनीची मशागत करतो. ते जुनं काही गवत असेल तर ते उपटून टाकतो. तसंच आपल्याला हे 5 दिवस आणि इथून पुढे देखील 5 दिवसानंतर देखील आपण आपल्या जीवनामध्ये जेही नकारात्मकतेचं गवत साचलं आहे, जी ही निगेटिव्हिटी आहे, त्याला उपटून काढून फेकून द्यायचं आणि कसलं बी पेरायचं आहे? पॉझिटिव्हिटीचं. आज क्लास संपोपर्यंत तुम्हाला कळून जाईल पॉझिटिव्हिटीचं बी कसं पेरायचं, आजच्या सेशन नंतरच. ओके, तर तुम्हाला तो आदर्श घ्यायचा आहे. आता सेकंड बघा, रेकी. आता तुम्ही आलाय, बोलतो सर रेकीचा क्लास आहे, रेकी बद्दल काही बोलत नाही. हा, तर आता आपण थोडंसं रेकीचं बोलूया. आता बघा, रेकी हा शब्द इंडियामध्ये कसा ऐकला जातो आपण बघूया. आता हा रेकी शब्द बरेचशे लोकांनी ऐकला असेल. काही लोकांसाठी ही म्हणजे हिलिंगसाठी पहिल्यांदा ऐकला असेल. पण रेकी हा शब्द ऐकण्यात कसा येतो बघा. आपण न्यूजपेपरला काय वाचतो? एखाद्या ठिकाणी गुन्हा घडला, ग्रुपने एखादा, तर पेपरला कसं येतं किंवा न्यूजला काय येतं की काही दिवसांपूर्वी काही लोकांनी येऊन त्या एरियाची रेकी केली, बरोबर की नाही? तर ती रेकी आणि आपली रेकी याचा काहीही एक संबंध नाही. ती रेकी म्हणजे सर्वे करणं. फ्रेंच वर्ड आहे तो. रेकी फ्रेंच भाषेतून आलेला आहे. एखाद्या ठिकाणचा सर्वे करणं, जसं इंजिनियर एखाद्या बिल्डिंग बांधण्याच्या अगोदर जागेचा सर्वे करतात, ती रेकी. आपली रेकी काय आहे? आपली रेकी कम्प्लिटली वेगळी आहे. आपण जी शिकणार आहे ती आहे उसूई रेकी. डॉक्टर मिकाऊ उसी यांनी रिइन्व्हेंट केलेली, म्हणजे आहे तर भारतातील विद्या, नंतरून त्यांनी रिडिस्कवर केली. ते उद्या आपण डिटेलमध्ये बघूया. ओके, तर कन्फ्युजन नको म्हणून सांगत आहे. अजून तुम्हाला वाटत असेल ब्लॅक मॅजिक असेल, काही असेल, तर त्याचंही थोडंसं आपण बघणार आहे. ओके, आता तुम्हाला काही डाऊट असेल रेकी ब्लॅक मॅजिक वगैरे आहे, तर आपण थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. हा, आता ज्यांना ज्यांना वाटत असेल असं काही आहे, तर त्यांनी काय करायचं बघा. सगळ्यांकडे गुगल असतं, तर तुम्ही काही टाईप करायचं, सगळ्यांना सेम आन्सर देईल. तुम्ही टाईप काय करायचं तिथे बघा, रेकी इन हॉस्पिटल. जर आपण टाईप केलं तर बघा काय तर बघा, आणि इमेजेस बघा. तर ह्या ज्या इमेजेस आहे या काय माहिती आहे का? बऱ्याचशा देशामध्ये, म्हणजे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, हॉस्पिटलमध्ये रेकी ही बिफोर सर्जरी आणि आफ्टर सर्जरी क्विक रिकव्हरीसाठी काही तिथे रेकी हिलर्स असतात, ते रेकी देतात. तर खूप छान काम करते रेकी हिलिंगसाठी, खूप सुंदर आहे. हा,
तशी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. इवन आता मी तुम्हाला सांगेल की युनिव्हर्सिटीमध्ये आता जर ब्लॅक मॅजिक असते तर याचा सरकारने अभ्यासक्रमात समावेश केलाच नसता. तर लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये रामटेकला कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे नागपूर जवळ, त्यांच्या अभ्यासक्रमात रेकी हा विषय शिकवला जातो. सनराइज युनिव्हर्सिटी आहे राजस्थानला, त्या युनिव्हर्सिटीतही शिकवला जातो. धर्मशाला मध्ये IIT आहे, IITM मध्ये देखील हा विषय शिकवला जातो. इवन फॉरेनला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील अभ्यास शिकवला जातो. बाली स्कूल ऑफ योगा आहे इंडोनेशियामध्ये, तिथेही शिकवलं जातं. तर जर ही रेकी स्कूल कॉलेजमध्ये शिकवली जाते, कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये, तर याचा ब्लॅक मॅजिकशी काही संबंध असेल का? आणि वर्ल्ड वाईड खूप पॉप्युलर आहे. ओके, तर लक्षात घ्या, शिकत असताना माइंड क्लिअर ठेवा, रेकी कुठलंही ब्लॅक मॅजिक नाही, तर एक प्रकारचं व्हाईट मॅजिक याला आपण बोलू शकतो. ओके, तर एक प्रकारचं व्हाईट मॅजिक आहे. आता आपण काय बघणार आहे, रेकी कुणी शिकावी, कशाला शिकायची आहे. ओके, चला आता थोडस मी तुम्हाला अभ्यासक्रम दाखवतो. 5 दिवस आपण सर्वात अगोदर आता काय करायचं आहे, मी आधीच सांगितलं, इथे कोणीच कुणाला ओळखत नाही. ह्या ग्रुपमध्ये सगळे कुठून कुठून जॉईन आहे उद्या आपण बघूया. तर व्यक्त व्हायचं, इथे काय करा, मनापासून व्यक्त व्हा. 5व्या दिवसापर्यंत तुम्ही लोक पण एकमेकांना खूप छान कनेक्ट होणार. ओके, तर व्यक्त व्हायचं. तर छोट्या मुलांसारखं करायचं. काय करायचं, आज हजेरी लावायची. मुलं कसे हजेरी लावतात ना शाळेत, प्रेझेंट सर, प्रेझेंट सर, आता तुम्हाला इथे हजेरी लावायची. खूप वेगळ्या पद्धतीची हजेरी, प्रेझेंटी. आता बघा कशी दे. आणि रेकी कुणी शिकायची. आता मी तुमची प्रेझेंटी घेणार आहे, कुणाच्या जीवनामध्ये कसे कसे प्रॉब्लेम आहे त्यानुसार मी तुमची प्रेझेंटी घेणार आहे. ओके, चला. ओके, चला, आम्हाला फक्त फॉलो करायचं. आता बघा, हा, आता आपण रेकी शिकण्याचे कारण, आपण इथे आलो कशाला आहे बघायचं. आता मला सांगा, इथे किती जणांच्या जीवनामध्ये सतत चिंता आणि तणाव आहे? स्ट्रेस अँझायटी वाले प्रेझेंटी लावा, चॅट बॉक्स मध्ये सांगा, सध्या स्ट्रेस आणि अँझायटी, तणाव, चिंता माझ्या बरोबर होत आहे. चला, येस सर आहे, येस आहे. ओके, स्ट्रेस अँझायटी आहे. चला, अजून कोण आहे इथे? हे बघा, इथे सगळ्या लोकांना काही ना काही प्रॉब्लेम आहे. उगीच कोणी इथे वेबिनारला आलेलं नाहीये. ओके, चला, ठीक आहे, बरेचसे लोक आहेत. चला, काम करणारे आपण याच्यावर आज काम करूया. ओके, ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट कोण आहे? असे किती लोक आहेत, हे खूप छान आहे. आत्मविसरण, खूप दिवसांपासून दुसऱ्यांसाठीच करत आले आहे, स्वतःला पूर्ण विसरले आहे, स्वतःकडे संपूर्ण दुर्लक्ष झालं आहे. असे कोण आहे? आज कळत आहे. त्या स्वतःकडे चला, विद्या मॅम आहे, निर्मला मॅम आहे. करतं पण दुसऱ्यांकडे करता करता स्वतःकडे दुर्लक्ष होतं आणि मग त्याची किंमत आपण आज मोजत आहे. चला, डॉक्टर राजश्री मॅम आहे, अमिता मॅम, दीपा मॅम, शिवाजी जाधव, व्हेरी मच. चला, प्रेझेंटी लग गई. ऐसे भी है, सगळ्यांवर काम करायचं आपल्याला म्हणून घेत आहे. ओके, प्रेझेंटी, सगळ्यांचे सोल्युशन भेटतील आपल्याला. असं नाही फक्त प्रॉब्लेम सांगणार आहे, सोल्युशन पण देणार आहे. किती लोक आहे ज्यांना आरोग्याच्या समस्या आहे? सध्या हेल्थ लेवलचे इश्यू कुणाला आहे? रेकी हेल्थ लेवलमध्ये, हेल्थ लेवलवर सर्वात चांगली काम. चला, मी, छाया मॅम, ओके, बोरसे सर का, बोरसे तुम्हाला खूप प्रॉब्लेम आहे. राजश्री मॅम, ओके, विद्या, ओके, खूप क्रॉनिक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. कृष्णकांत सर, अभिमन्यू सर, ओके, हेल्थ वाले पण आहेत. चलो, ठीक आहे, काम करूया आपण. काम करणार आहे. नेक्स्ट आहे, असे लोक कोण आहे? हे खूप मस्त आहे. जे जिथेही जातात, जिथेही जातात स्वतःवर निगेटिव्हिटी ओढून घेतात. जिथे गेले त्यांना नकारात्मक माणसं भेटतात. कामं होता होता कामं होत नाही, कामं थांबून जातात. असे कोण आहे? झाला, अस्मिता मॅम आहे. अजून कोण आहे सांगा? जिथे जातात निगेटिव्हिटी, बाहेर गेलं नकारात्मक लोक ओढून घेतात जीवनामध्ये सगळं काही. चला, ओके, इकडे पण प्रेझेंटी लागली आहे. चला, कृष्णकांत सर के, माझी, भारती मॅम, ओके, लक्ष्मी मॅम, ठीक आहे. चला, इथे पण आहे. चला, योग्य ठिकाणी आले आहे, खूप छान काम करते. ओके, चला, ठीक आहे. आता असे किती लोक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे सर्वांनाच असतं. आर्थिक समस्या, फायनान्शियल ब्लॉकेजेस, सध्या कुणाच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या आहेत?
चला, अस्मिता मॅम, रवींद्र सर, ओके, इथे पण बोरिस सर आहेत, ओके, मला आहे, ओके. बघा, रेकी फक्त आरोग्यावर नाही, रेकी आर्थिक समस्यावरही खूप छान काम करते, ब्लॉकेजेस दूर करते, सांगणारे, ओके. चला, नक्कीच काम करणार, ओके, बिलकुल टेन्शन घेऊ नका. इथे सांगायलाच बसलाय, प्रॉब्लेम नाही, सोल्युशन द्यायलाच आपण आहे इथे, ओके. हे खूप महत्वाचं आहे, हे सगळंच महत्वाचं आहे, हे जास्त महत्वाचं आहे. असे किती लोक आहेत जे नाते संबंधामध्ये अडचण अनुभव करत आहे, रिलेशनशिप इश्यू, कुणाशी पटत नाही, कोणी धोका दिला आहे, मला समजून घेत नाही, प्रतीक्षा मॅम, निर्मला मॅम, आर्यन मॅम, हर्षता गाडे, ओके. चलो, बघा, नातेसंबंधावरही आपण काम करूया, ओके, काही टेन्शन नका घेऊ, नॉर्मल, आपण ह्युमन आहे, एवढे सगळे प्रॉब्लेम आपल्या बरोबर होतच असतात. चलो, ठीक आहे, ओके. नेक्स्ट देखेंगे. हा, आता हे पण खूप छान आहे. हे हे कुणासाठी, आता बघा, असे लोक सांगा मला कोण आहेत जे, ज्या लोकांना ना आध्यात्मिकतेची खूप आवड असते, म्हणजे हे मेडिटेशन केलं, मग ते टाईपचं मेडिटेशन केलं, खूप आवड असते की देवाला शोधण्याची, स्पिरिच्युअल सिकिंग ज्याला आपण बोलतो. चला, तुम्हाला आवड आहे, डॉक्टर राजश्री मॅम, गणेश बिरारी, ओके, लक्ष्मी मॅम, व्हेरी नाईस. बघा, तर बरेचसे लोकांना असं खूप आवड असते, विपश्यना करणार, मग ओशोचं करणार, मग यांना ऐकणार दिवसभर, तर धार्मिकतेसाठी स्पिरिच्युअल लेवलवर रेकी खूप छान प्रगती करते, ओके. ओके, चला, तर आणि शेवटचं एक लास्टचं, असं कोण आहे ज्याला, आता हे मला सांगा बरं, नक्की कोण आहे, ज्याला परमेश्वराने भरभरून दिला आहे, सगळं काही आहे, पण दुसऱ्यांना मदत करायची काहीतरी इच्छा आहे, असं कोणी आहे का? चला, व्हेरी नाईस, इथे पण आहे, मला पण आवडतं ते, दिलंय परमेश्वराने भरपूर लोकांना मदत करायला. चला, तुमच्यासाठीही रेकी खूप छान आहे. चला, थँक्यू सो मच. चला, थोडे चार्ज अप झाले, आता आपण पुढे बघूया, ओके. चला, ठीक आहे, मी थोडंसं तुम्हाला सिलेबस वगैरे पण दाखवणार आहे. चला, ठीक आहे, बघा, प्रॉब्लेम आहे, आपल्याला सोल्युशन शोधायचा मदतच करणार आहे, ओके. तर बघा, रेकी कुणी शिकायला पाहिजे 5 दिवस, बघा, जे सतत चिंता, भीती आणि मानसिक तणाव अनुभव करतात, जे स्वतःला विसरले आहेत आणि दुसऱ्यांसाठी जगत आहेत, ज्यांचे आरोग्य सतत बिघडते पण मेडिकल रिपोर्ट्स नेहमी नॉर्मल असतात, जे वारंवार नकारात्मक लोक, ठिकाण, प्रसंग ओढून घेतात, जे आर्थिक अडचणी, ब्लॉकेजेसचा सामना करत आहे, ज्यांच्या नात्यात सतत संघर्ष, गैरसमज आणि दुःख आहेत, ज्यांना आध्यात्मिक शांततेची, आत्मज्ञानाची वाट बघत आहे, आणि जे दुसऱ्यांना देखील मदत करू शकतात, एवढ्या सगळ्यांसाठी आहे. तर रेकी नक्कीच तुमच्यासाठी खूप छान काम करणार आहे, ओके. ओके, तर काय होतं, रेकीने चिंता आणि भीती आपली आत्मविश्वास आणि शांततेत बदलून जाते, स्ट्रेस, एन्झायटी आपली एनर्जी, उत्साहामध्ये, आणि आपली इम्युन सिस्टीम खूप छान होते, ओव्हरऑल आपलं स्ट्रेस मन, तणावग्रस्त मन एक शांत मनाकडे जात. आता सिलेबस बघून घ्या, सर्वांनी सिलेबस लक्षात घ्या, काय असणार आहे, प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे, तर 5 दिवस नक्की काय शिकणार आहे. आज आपण शिकणार आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, आता मी तुम्हाला लगेच शिकवायला घेणार आहे, ओके, बिलकुल टाइमपास, खूप जास्त सिलेबस आहे. पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड ॲफर्मेशन आज घेणार आहे. उद्या उद्या तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेल रेकी काय आहे, हिस्ट्री काय आहे, रेकीचा इतिहास, रेकी काय आहे. आणि लक्षात घ्या, तुमचा सर्वांचा काय होणार आहे, बुधवारी, म्हणजे परवा, सॉरी, आज आज मंगळवार आहे, गुरुवारी सकाळी तुमच्या सर्वांचं रेकी लेवल 1चा शक्तिपात म्हणजेच अटेनमेंट करून दिलं जाणार आहे. सकाळी यायचं असतं 10 मिनिटासाठी, तर त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून उद्या तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घेतलं जाणार आहे. जसं तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात किंवा डॉक्टर बनायला जातात, त्याच्या अगोदर आपण काय देतो, एक एंट्रन्स टेस्ट देतो की नाही, त्याची आपण एक पूर्वपरीक्षा देतो की नाही, तर तुम्ही रेकीच्या ह्या पवित्र ऊर्जा ग्रहण करणार आहे, लेवल 1चं अटेनमेंट होणार आहे. त्याच्यासाठी उद्या सेशन संपल्यानंतर छोटंसं 15 मिनिटांचं पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे, ते तुम्हाला करायचं आहे, आणि मग तुम्ही एकदम रेडी, सकाळी तुमचा 10 मिनिटासाठी यायचं आहे, गुरुवारी तुमचं अटेनमेंट करून दिलं जाईल, ओके. क्वेश्चन आन्सर मी नंतर घेतो, नाहीतर
डिस्टर्ब होतं. ओके. तर त्याच्यानंतर तुम्हाला थर्ड डे खूप इम्पॉर्टंट आहे. थर्ड डेला मी काय शिकवणार आहे आपण बघूया. व्हॉट इज ओरा. ओरा कसा क्लीन करायचा, 7 चक्र काय असतात, ते 7 चक्र बॅलन्स कसे करायचे जीवनामध्ये, तुम्ही कसं निगेटिव्ह लोक ओढून घेतात, निगेटिव्ह परिस्थिती, हेल्थ इश्यू, फायनान्शियल इश्यू, तर हे 7 चक्र कुठे कसे प्रॉब्लेम देतात आणि त्याच्यावर वर्क कसं करायचं ते आपण तिसऱ्या दिवशी शिकणार आहे. ओके. चौथा दिवस सर्वांचा आवडता आहे. चौथ्या दिवशी मी तुम्हाला शिकवणार आहे पेंडुलम डाउजिंग. हे असं डाउजर असतं. प्रश्न उत्तर, हो नाहीचे प्रश्न उत्तर, घरातील प्रत्येक ठिकाणची एनर्जी चेक करायची, तुमची एनर्जी चेक करायची, स्वतःच्या आयुष्याचा शिल्प करायचं. ओके. तर असं नाही, बेसिक खूप डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल, काही PDF वगैरे पण देईल, चार्ट्स वगैरे पण देईल करायचे. आणि चौथ्या दिवशी तुम्हाला काही सिम्बॉल्स पण देणार आहे. लेवल 1 मध्ये कुठलेही सिम्बॉल्स तुम्हाला आठवण करून दिले जात नाही, पण ज्या सिम्बॉलची आठवणची गरज नाही ते सिम्बॉल मी तुम्हाला देईल. प्रेमासाठी, पैशासाठी, आरोग्यासाठी काही सिम्बॉल्स असतात, हातावर काढायचे असतात. आणि 5व्या दिवशी तुम्हाला मी दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची, 24 पॉईंटची बॉडी हिलिंग कशी करायची, 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे, ते कसं करायचंय तुम्हाला ते देणार आहे. परत काही तुम्हाला एंजल नंबर्स देणार आहे, पैशासाठी काही एंजल्स नंबर गिफ्ट देणार आहे, मनी मंत्र आहे. आणि शेवटी क्लास संपल्यानंतर सगळ्यांना सर्टिफिकेट देखील दिलं जाणार आहे. पण त्याच्यासाठी ऍटलिस्ट क्लासला तरी हजर राहा, नाही तर तुम्ही ग्रुपवर आहे, क्लास करत नाही आणि सर्टिफिकेट मागणार, असं आपल्या स्वतःलाच बरं वाटत नाही. ओके. तर तुम्हाला आणि आय एस ओ रजिस्टर्ड आपलं इन्स्टिट्यूट आहे, MSME रजिस्टर्ड आहे, तर सर्टिफिकेटला व्हॅल्यू आहे. ओके. तर तुम्ही लेवल 1 चे सर्टिफाईड हिलर होऊन जाणार. ओके. तर तुमचा असा सिलेबस असणार आहे. ओके. चला, मला आज शिकवायचं आहे. आज फर्स्ट डे आहे ना. तर बघा आता काय करायचं आपल्याला, बघा लक्षात घ्या स्क्रीनवर काय येत आहे. स्वतःला एक गिफ्ट द्यायचं आहे. काय गिफ्ट द्यायचं आहे बघा, लक्षात घ्या. स्वतःसाठी बेस्ट गिफ्ट काय बघा, द बेस्ट गिफ्ट इन लाईफ इज गिव्हिंग युअर सेल्फ अ सेकंड चान्स. सध्या जीवनामध्ये तुमच्या कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम असतील, कितीही प्रॉब्लेम असतील, बघा कुठे ना कुठे आपणच त्याचं बी पेरलं. जसं शेतकरी बी पेरतो, लक्षात आहे, ऍग्री की नाही, कुठे ना कुठे त्याचं बी तुम्हीच पेरलं होतं. आता सबकॉन्शियस माइंड मध्ये शिकवणार आहे तुम्हाला. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्याही चुका केल्या केल्या असतील नसतील कळत न कळत, पण आज स्वतःला दुसरी संधी द्यायची आहे. ओके. स्वतःचा विचार करायचा आहे, स्वतःला इम्प्रूव्ह करायचं. ओके. त्याच्यावर आज आपण थोडस वर्क करणार आहे. ओके. चला. आता काय करायचंय बघा, मगाशी सर बोलले सर करायचं काही, ते मेसेज मध्ये केलं होतं की सर करायचं काय, वही पेन घेऊन बसलोय. आता करा. चला, तुमच्या जीवनातील 10 महत्वाच्या जबाबदाऱ्या लिहून काढा, पण क्रमवार लिहायचं. कसं आहे, जी जबाबदारी सर्वात इम्पॉर्टंट आहे तिला पहिला नंबर. तर वही पेन घ्या आणि लिहायला सुरुवात करा क्रमाक्रमाने 1 ते 10. पण महत्वाची जबाबदारी 1 नंबर. कसं, LIC चा हप्ता भरायचा आहे, गाडीची सर्व्हिसिंग, मुलीचं लग्न जमवायचं आहे, मुलाचं कुठे ऍडमिशन करायचं आहे. बघा, पतीच्या डायबिटीजच्या गोळ्या आणायच्या आहे, शुगरच्या गोळ्या आणायच्या आहे, डॉक्टरकडे अपॉइंटमेंट, सगळं लिहा पण क्रमवार. आणि किरण मॅम, तुम्ही नाही आणलं आहे पण बोटावर मोजा, पहिला काय आहे, लिहित नसाल ठीक आहे, वही पेन नाही आणलं पण ट्राय करा, पहिला बोटावर काउंट करा, कुठली जबाबदारी आहे, दुसरी कुठली आहे, तिसरी कुठली आहे, करा बरं, विचार करा स्वतःचा. तोपर्यंत थोडे मेसेज बघून घेतो मी, तुम्ही करा, अभ्यास करा. काय मेसेज होते, व्हिडिओ दिसत नाही, बाकीच्यांना दिसत आहे, नीट चेक करा. स्टुडंटसाठी पण काम करते रेकी. स्टुडंट ज्यांना डाऊट आहे स्टुडंटसाठी पण काम करते, डोंट टेक टेन्शन. ओके. खूप सगळे. चला,
काही जबाबदाऱ्या कुठे संपतात का आपल्या? एक एक गेली की दुसरी रेडीच असते, नाही का? चला, आय होप 5 7 8 तुमच्या झाल्या असतील. ओके, क्वेश्चन आन्सर लास्टला घेतो मी, नाही तर तुम्हाला डाऊट येईल. तर सर तुमचे, चला ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो ना, शेवटच्या दिवसापर्यंत आहे ना, ते मॅसेज आता मॅडमचा असला, तुमचा आवाज छान कनेक्ट होत आहे, कळत आहे, तर सांगतो 5व्या दिवशी ना तुम्हाला इतकं बोर वाटेल, ज्या दिवशी संपेल ना की सर उद्यापासून काय करू, सवय झाली आहे, इतकी सवय होऊन जाते. ओके, खूप एक्सपिरियन्स आहे. आता बघा, आपण आता याच्याकडे येऊया, क्लासकडे येऊया. आता तुमच्यापैकी किती जणांनी त्या जबाबदाऱ्याच्या लिस्टमध्ये स्वतःला पहिल्या नंबरवर ठेवलं, सांगा मला चॅट बॉक्समध्ये. तुमचा नंबर कितवा होता बरं? चला, तुमचा नंबर कितवा होता तेवढं सांगा. हम्म. चला, व्हेरी नाईस. शेवटचा आहे, गिरीश सर बोलतात शेवटचा. ओके, दुसरा व्हेरी नाईस. चौथा गणेश बिरारी सर, शिवांश सर चौथा. ओके, सारिका मॅम पाचवा. असं नका करत जाऊ. ओके, आता लक्षात घ्या हा. चला, चला, वैशाली मॅम पाचवा. ओके, चला लास्ट. ओके, असं नका करत जाऊ. ओके, ओके, नाहीच नाहीच, अरे बापरे, अभिमन्यू सर काय. ओके, चला एक्सप्लेन करतो, आता लक्षात घ्या तुम्ही. हे बघा, कधी विमान प्रवास ज्यांनी केला असेल त्यांना माहिती आहे, विमानात बसल्यावर काय सांगतात माहिती आहे? जर एमर्जन्सी आली आणि तो ऑक्सिजन मास्क खाली आला, आधी स्वतःला लावायचा आणि नंतरून तुमच्या बाळांना लावायचा, असं सांगतात. कशासाठी? बघा, जर आपण स्वतःची काळजी घेतली तरच आपण आपल्या फॅमिली मेंबरची घेऊ शकतो. ऍग्री की नाही? जर तुमच्याकडे दुर्लक्ष असेल आणि तुम्ही, तुमचं शेवटी प्रेमच आहे घरच्यांवर, म्हणून तुम्ही त्यांना लिस्टवर वरती ठेवलं, बरोबर की नाही? पण जर तुम्हीच कुठे मागे पडला, हीच मनस्थिती राहिली, तर काय होतं? हे आजार, टेन्शन आपल्याला विविध आजार देतात. ओके, हे रोजचे टेन्शन, दुःख, जबाबदाऱ्या. तर तुम्हाला काय करायचं आहे? स्वतःला चान्स द्यायचा आहे, आजपासून स्वतःला प्रायोरिटी द्यायची. ऍग्री? ओके ना? तर असं ह्यावेळेस कोणी लाईक नाही करत, असं नाही करत. ओके, ही बॅच केसी बॅच. ओके, तर तुम्हाला स्वतःला चान्स द्यायचा आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे कसं द्यायचं आहे, हा कसं करायचं ते पण सांगणार आहे आज. आज 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 थोडासा सेशन मोठा होईल, सॉरी, कारण पहिला दिवस इंट्रोडक्शन असतं. तर आता बघा, काही आज आपण काय शिकणार आहे? कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. काही लोकांना ह्या गोष्टी माहिती असतात, काहींसाठी हा शब्दच पहिल्यांदा ऐकलेला असतो. तर ज्यांना माहिती आहे इट्स ओके, ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगतो. बघा, आपले दोन माइंड असतात, एक असतं कॉन्शियस माइंड, एक असतं सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे जागरूक मन, सध्या तुम्ही इथे बसले आहे, मला ऐकत आहे, वगैरे वगैरे, सगळं तुम्ही तुमच्या डोक्यात काही विचार आहे, एक ऍक्टिव्हिटी करत आहे, वगैरे. सबकॉन्शियस माइंड हे ऑटोमॅटिक मोडवर काम करत असतं. ओके, इथेच आपल्याला पेरणी करायची आहे सकारात्मकतेची. तर सबकॉन्शियस माइंड कसं ऑटोमॅटिक मोडवर काम करतं, मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. साधं सोपं असं, हे पीपीटीतून तुम्हाला समजणार नाही, सर काय सांगतायत वगैरे, आपण प्रॅक्टिकल घेऊया. ओके, चला, हे सबकॉन्शियस माइंड काय असतं आणि कॉन्शियस माइंड काय असतं आणि कसं आपल्याला समाज घडवतो मी सांगतो. ओके, आता बघूया. व्हिडिओ ऑन करा ज्याचे बंद आहे, मग मला कसं कळेल तुमची एनर्जी कशी आहे? मला कोणी व्हॉलेंटियर लागेल. चला, अस्मिता मॅमची एनर्जी छान दिसते मला, अनम्यूट करा बरं एक मिनिट. बघा, तिथे अनम्यूटचं बटन असेल. व्हेरी नाईस. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा मॅम, आता मला माहिती नाही ना तुम्ही नक्की कुठून आहे, बरोबर? कुठून हा, आहे तुम्ही? कुठून आहे मॅडम, सांगा. कोल्हापूर. कोल्हापूर. हा. ओके, ठीक आहे. आता मॅडम, मी तुम्हाला ओळखत नाही, फर्स्ट टाइम बघताय, तर मला तुमचा स्वभाव पण माहिती नाही. ओके, म्हणजे तुमचा स्वभाव असा प्रेमळ आहे, रागीट आहे, की खूप अग्रेसिव्ह आहे, मला काहीच माहिती नाही. पण तुम्हाला माहिती नाही तुमचा स्वभाव कसा आहे. अ, हो हो. एकंदरीत व्यक्तिमत्व पण तुम्हाला माहिती ना तुमचं कसं आहे. हम्म, सध्या रागीट आहे फार. जसंही तुम्हाला माहिती आहे. ओके, आता मला सांगा, म्हणजे तुमचा एक स्वभाव आहे, नॅचरल नॅचरल स्वभाव, नैसर्गिक स्वभाव आहे, बरोबर? आता मला हो सांगा, हो.
तर तुम्ही कोल्हापूरचे आहे ना. आता मला सांगा, जर तुमचा जन्म कोल्हापूर सोडून तमिळनाडूला झाला असता, तर तुमचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी अशीच असती का? असती. नस थोडीशी चेंज झाली असती, थोडीशी. चेंज हा. आता तुमचा जन्म एखाद्या दुसऱ्या विशिष्ट धर्मामध्ये झाला असता तर थोडस वेगळं. अजून बदल, अजून थोडस वेगळं. बदल, तुमचे आई वडील आणि तुमचे भाऊ बहीण वेगळे असते तर थोडा बदल. आता चला मी अजून एक सांगतो. जर लहानपणी कुणी तुम्हाला अमेरिकेचे पॅरेंट्स दत्तक घेऊन घेऊन गेले असते दुसऱ्या देशामध्ये, हा, तर तुमचा स्वभाव आज कसा असता जर लहानपणीच घेऊन गेले असते? हीच पर्सनॅलिटी असते का? नसती, बदल कदाचित पूर्णपणे बदलली असते ना. थँक्यू मॅम. असतो. बरं, आता सगळ्यांनी लक्षात घ्या मी का बरं असे प्रश्न विचारले. बघा, जेही आपण आहे हे खरं आपलं स्वरूप आपल्याला कोण घडवतं? ही सगळी प्रोग्रामिंग कशी करतं? आपला जो स्वभाव आहे, चिडचिड आहे, रागीट आहे, प्रेमळ आहे, हे करतं आपल्या आजूबाजूचा समाज. आपले जिथेही आपण राहतो, ज्या लोकांच्या आयडिओलॉजीमध्ये आपण राहतो तसे आपण बनत असतो. ओके, तुम्ही चायनात असते, चायनाच्या लोकांसारखी तुमची आयडिओलॉजी असते, बरोबर. तुम्ही अमेरिकेत असते तशी आयडिओलॉजी असते. तुम्ही खेडेगावात जन्म केला त्या व्यक्तीची तशीच असते. मग कोण? आणि आपलं सबकॉन्शियस माइंड कोण प्रोग्राम करतं तुम्हाला माहिती आहे? कोण करतं? सगळ्यात जास्त करतात पॉलिटिकल लीडर्स. मोठे मोठे पॉलिटिकल लीडर असतात ते करतात. दुसरं, मोठे मोठे धर्मगुरू सगळे फॉलो करतात की नाही? सर्वांचे एक धर्मगुरू आहे, आराध्य दैवत आहे. जसं ते बोलले तसं आपण त्यांना फॉलो करतो. अजून एक छान, कुणाचं फॉलो करतो आपण? आपण जेही पिक्चर बघतो, टीव्ही सिरियल बघतो, हा, जसं जुन्या काळात राज कपूर त्यांनी पिक्चर बनवले. भारत कसं एकदम नॉर्मल होतं की नाही? इंडियाचे लोक कसे होते? जसं पिक्चर तुम्ही नोटीस करा कधी कधी, तसे अगोदर जुने पिक्चर यायचे 60s मध्ये, 70s मध्ये, आणि तेव्हा इंडियाचं कल्चर कसं होतं, ओव्हरऑल इंडियाचं कल्चर कसं होतं, आणि आत्ताचे मूवीज कसे येतात आणि आत्ताची जनरेशन कशी आहे, काय वाटतं तुम्हाला? समाज फॉलो करतो की नाही या लोकांना? ऍग्री की नाही? तर तुमची आयडिओलॉजी, तुमचे भाऊ बहीण, तुमचे कॉलेजचे मित्र मैत्रीण सगळेजण तुम्हाला प्रोग्राम करतात. आता ह्या सर्वांमध्ये तुम्ही रिअल कोण आहे? तुमचा रिअल सेल्फ कोण आहे? काय वाटतं तुम्हाला? कधी ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचा प्रयत्न केला? मैत्रीण बोलली तू छान दिसते, तू तशी आहे. दुसरा मित्र बोलला तुझ्यामध्ये टॅलेंट नाही, हा माझ्यात टॅलेंट नाही. घरचे बोलले तुझ्याकडून जीवनात काहीच होणार नाही, आपण तसंच मानतो, बरोबर की नाही? घरच्यांनी लहानपणापासून सपोर्ट केला, तू काही पण कर, तुझ्या हातून चांगलंच होतं, तर आपण तसेच बनतो. तर लक्षात घ्या, सबकॉन्शियस माइंड एक तर आपण प्रोग्राम करतो स्वतःहून, जे आपण रात्री झोपताना विचार टाकतो त्याच्यामध्ये बी पेरतो, तसंच जीवनामध्ये होतं. आणि कॉन्शियस माइंड म्हणजे आपलं जागरूक, म्हणजे 10%च वर्क करतं, पण 90% आपलं जीवन सबकॉन्शियस माइंडच कंट्रोल करत असतो. तर आपल्याला ते प्रोग्राम करायचे. ओके, तर तुम्हाला अजून एक्सप्लेन करून सांगतो. ओके, तर बघा, आपले अवचेतन मन, ज्याला सबकॉन्शियस माइंडला अवचेतन मन बोलतात, कोण कोण प्रभाव टाकतं याच्यावर? आपल्या अवचेतन मनावर. लक्षात घ्या, आपल्या भावना, सवयी, भीती वगैरे वगैरे. आणि आता मी यांना प्रोग्राम करायचं देखील शिकवणार आहे. ओके, तर बघा, जर तुम्ही छान वापरलं सबकॉन्शियस माइंड तर हे अलादीनच्या जीन प्रमाणे काम करतं. तुम्ही जसं याला मागाल, मागायच्या टेक्निक्स मी तुम्हाला शिकवेल, तर तुम्ही जसं मागाल तसा तो तुम्हाला रिटर्न देत असतो. जसं नकारात्मक विचार करतो सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण, निगेटिव्ह जीवनामध्ये घडतं, तर हा असा अलादीन आहे, तर चिराग आहे तो जिनी असतो, तो जिनी, त्या जिनी सारखं जिनी जे म्हणेल ते तुम्हाला करून देत असतो. ओके, याच्यावर आपण बघणार आहे. तर हवं तर स्क्रीनशॉट काढा, खूप वेळ होऊन जातो एवढं सगळं समजवण्यामध्ये, एक्झाम्पल मध्ये तुम्हाला चांगलं समजतं. ओके, तरी पण छोटंसं सांगतो. चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड लॉजिकली काम करतं, सबकॉन्शियस माइंड बिलकुल लॉजिकली काम करत नाही, ते भावनेवर, सवयीवर करतं. गती बघा, कॉन्शियस माइंडची गती हळू असते. जसं तुम्ही अभ्यासाला परीक्षेला बसले, जेवढा अभ्यास केला तेवढंच लिहिणार आहे, पण सबकॉन्शियस माइंडची गती खूप अफाट असते. तुम्ही लिटरली डोळे बंद करून कल्पना केली तर अमेरिकेला जाऊ शकतात, चंद्रावर जाऊ शकतात, मंगळावरही जाऊ शकतात. इवन पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये तुम्ही मागच्या जन्मामध्ये जाऊन सगळं काही बघूनही येतात. इतकी सबकॉन्शियस माइंडची ताकद असते.
स्क्रीनवर लिहू नका प्लीज कोणी. तर लॉजिकल असतं. ओके, तर भाषा, कॉन्शियस माइंडचं महत्वाचं भाषा आणि शब्दावरून ते आपण यूज करतो, पण सबकॉन्शियस माइंड आपल्या भावनेवर, चित्रांवर, कल्पनावर आधारित असतं. ओके, चला आता अजून एक मंत्र देणार आहे तुम्हाला मी. आता स्क्रीनवर कोणी लिहिलं का? आता एक मंत्र लिहून घ्यायचा तुम्ही. आता मला एक सांगा, एका दिवसामध्ये आपल्या डोक्यामध्ये किती विचार येतात? काय वाटतं तुम्हाला? आपण किती विचार करतो एका दिवसामध्ये? काही लोकांना याचं आन्सर माहिती असतं. थांबा, हे स्टॉप करतो, स्टॉप शेअर. मला सांगा, एका दिवसामध्ये आपल्या डोक्यात किती विचार येतात? चला, व्हेरी नाईस गिरीश कानिटकर सर. ओके, 70,000. असंख्य, काउंटलेस, खूप, अनलिमिटेड, काउंटलेस. ओके, खूप सारे. चला, त्या सरांनी एकदम बरोबर उत्तर दिलं. अजून एक दिलं बघा. सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे. काय प्रूव्ह झालं आहे? एका दिवसात आपण 70,000 ते 80,000 विचार आपल्या डोक्यात येतात. तुम्हालाच आता बघा, एक साधा प्रयोग करून बघायचा तुम्ही हवं तर. कधी घड्याळाच्या काट्याकडे बघा, तो सेकंड काट्याकडे बघा आणि बोलायचं की मी तो 1 मिनिटापर्यंत फक्त त्या सेकंड काट्याला बघेल, काहीच विचार करणार नाही. आणि त्या 1 मिनिटामध्ये 60 सेकंदामध्ये तुमच्या डोक्यामध्ये 60हून जास्त विचार आलेले असतात. कधी प्रयोग करून बघा आणि बघा, हे 60-70 हजार विचारांपैकी 90% विचार नेहमीचे तेच तेच आणि निगेटिव्ह असतात. ऍग्री की नाही? आपल्या कामाचे किती असतील? 10%. ऍग्री की नाही? तेच तेच असताना. आणि जे होतं का तसंच? मुलगीला उशीर झाला कॉलेजला, निघताना तिथून कॉलेजून तिथं निघाली 2ला, 4 वाजले, घरी आली नाही. कुठे गेली असेल? काय झालं असेल? किडनॅप तर नाही झाली? मम्मी लोकांचं हार्ट कसं असतं नाही का? मुलगा जरी असेल, कोणी घेऊन गेलं असेल की नाही? आणि तसं होतं का? नाही होत. तर आपण सारखं सारखं तेच निगेटिव्ह विचार करत असतो आणि मग जसं आपण विचार करतो तसं जीवनात घडायला लागतं. तर तुम्हाला एक मंत्र देणार आहे. काय मंत्र आहे बघा? याच्या पुढे निगेटिव्ह विचार आला, फक्त नोटीस करत जा स्वतःला. ओके, की काय आला तर तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे. काय आहे बघा? इंग्लिशमध्ये आहे. वही पेन असेल तर लिहून घ्या, नाहीतर विसरून जाणार. कधी पण नकारात्मक विचार आला, कॉन्शियसली बोलायचं. त्या विचाराला काय बोलायचं? जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. म्हणजे तू आलास, पुरेस आहे, धन्यवाद, पण मला आता तुझी गरज नाही, तू इथून निघून जा. ज्या दिवशी तुम्ही असं नोटीस करायला लागणार की हा विचार आला आहे आणि हा मला नको आहे, जीवन तुमचं लिटरली म्हणजे पण चला आपण जास्त 50% नाही म्हणू, 10-20% तरी प्रोग्रेस व्हायला सुरुवात करेल. ओके, काय बोलायचं? जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. ओके, तू आलास बस झालं, पण मला तुझी गरज नाही, थँक्यू, तू इथून निघून जा. ओके, सोपं आहे. लिहिला, पुढे जाऊ काम करेल की नाही? काय वाटतं तुम्हाला? फक्त नोटीस करत जा. आपण काय करतो, कधी विचाराला नोटीसच करत नाही. विपश्यनावाल्यांना माहिती आहे, ते वेगळ्या मेडिटेशनचं असतं, त्यांना ते नोटीस करतात मला काय विचार आला, काय नाही. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला असा वेळ भेटत नाही आणि मग त्याच विचारचक्रांमध्ये आपलं जीवनही तसंच होतं. तर नोटीस करायचं आणि प्रॉमिस करा स्वतःला, मी फक्त सकारात्मकच राहणार, सकारात्मक विचार करणार. ओके, नक्की काम करतं. मी खूप कॉन्फिडेंटने सगळं शिकवतो, कारण माझ्या सगळ्या स्टुडंटला खूप छान रिझल्ट्स आहे. ओके, तर हा मंत्र तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. ओके, होपोनोपो प्रेयर पण खूप छान आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे हा वेगळा सब्जेक्ट आहे, याचा क्लास आपण नंतर कधी घेऊ, पण इथे ते जरुरी आहे. ओके, तर बघा, होप हे स्वतःलाच बोलायचं तुम्ही. कधी तुम्हाला वाटलं ना की तुम्ही चुकीचं काम केलं, तुम्ही कुठे मागे पडले, तुमचे टार्गेट अचीव्ह नाही केले, तर स्वतःलाच काय बोलायचं बघा? आय एम सॉरी. हे वाक्य काय करतं? पश्चाताप व्यक्त करतं, केलेल्या चुका किंवा नकारात्मक ऊर्जा यांची जाणीव करून देतं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. हे वाक्य स्वतःकडून आणि इतरांकडून क्षमा मागतो. तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तर स्वतःलाच बोलायचं आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुला, या शरीराला बोलायचं आहे, काही देण्यात कमी पडलो, माझं तुझ्यावर प्रेम आहे, याच्या पुढे असं होणार नाही. तर ही प्रेयर ही खूप छान काम करते. हे तुम्ही, हा नंतरचा सब्जेक्ट आहे, पण तुम्ही ते सध्या एवढंच करा. सोपं आहे ना, हेच करा. जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू.
ओके. नाही तर होपोनोपोचे क्लास पण असतात, वेगळे वेबिनार असतात, लोक त्याचे पण पैसे भरतात, पण मनाने केलं तर छान होतं. आता सरांनी सांगितलं की सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करायचं. आपण कसं करतो मग? करायचं कसं? या सबकॉन्शियस माइंडला आपण इथून पुढे प्रोग्राम कसं करायचं आपण बघणार आहे. तर सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. काय आहेत? ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. आज मी तुम्हाला ॲफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन शिकवतो. मेडिटेशन आपण उद्या घेऊया. ओके. आपण थोडंसं जास्त वेळ लागत नाही, मी तुमचं प्रॅक्टिकल घेईल, तुम्हाला सगळं कळेल. ओके. थोडंसं एक थेरी बघून घेऊया, तुम्हाला थोडासा विश्वास बसेल काम कसं करतं. आता ॲफर्मेशन्स म्हणजे एखादं वाक्य सतत बोलून सकारात्मकतेने बोलायचं आहे. निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स कसेही असू शकतात, पण आपण सारखं सारखं बोललो तर तसंच होतं. ब्रह्मांड खूप विचित्र पद्धतीने एक सरप्राइझिंगली काम करत असतं युनिव्हर्स. ओके. तर बघा, हे डॉक्टर मसारू इमोटो आहेत, जपानचे रिसर्चर आणि सायंटिस्ट आहे. हे त्यांचे काही बुक्स आहेत गुगलवर, नंतर जाऊन बघू शकतात तुम्ही. त्यांनी बरेचसे बुक्स लिहिले आहेत पाण्यावर. आणि आता यांचा एक प्रयोग आहे, नंतर बघू शकतात गुगलवर. काय प्रयोग आहे म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. नंतर मी तुमचं पण एक प्रॅक्टिकल घेतो. ओके. बघा, त्यांनी काय केलं, एक शिजवलेला भात घेतला, तोच भात 3 वेगवेगळ्या बरण्यांमध्ये भरला. त्या बरण्यांना 3 लेबल लावले. एकाला लिहिलं लव, एकाला नथिंग आणि एकाला लिहिलं हेट. ओके. सेम भात होता आणि ते काय करायचे, 3 दिवस त्यांनी प्रयोग केला. रोज यायचे आणि त्याला ॲफर्मेशन्स द्यायचे, म्हणजे सारखं तेच तेच बोलायचे. ज्याच्यावर लव लिहिलं त्याला काय बोलायचे, की बोलत असतील की तू खूप चांगला आहे, तुझ्यामुळे लोक हेल्दी होतात, तुझी या पृथ्वीवर खूप गरज आहे. ओके. तर खूप छान छान ॲफर्मेशन दिले. ज्याच्यावर हेट लिहिलं होतं त्याला बोलायचे की तू खूप खराब आहे, तुझ्यामुळे लोक अनहेल्दी होतात, वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, तुझा या पृथ्वीवर राहून काही फायदा नाही. खूप बॅड ॲफर्मेशन दिली. आणि एकावर नथिंग लिहिलं, तिसऱ्यावर त्याला कोपऱ्यात टाकलं, पूर्णपणे दुर्लक्षित त्याला केलं. आणि काय झालं परिणाम? काही दिवसांनी ज्याच्यावर लव लिहिलं त्याने त्याचा ताजेपणा टिकून ठेवला त्या भाताने, आणि ज्याच्यावर हेट लिहिलं, हेटचे ॲफर्मेशन्स दिले, तो लवकर खराब व्हायला लागला. आणि सगळ्यात जास्त खराब झाला त्यांच्या एक्सपिरियन्स प्रमाणे तर ज्याच्यावर नथिंग लिहिलं होतं तो. तर आता मला सांगा तुम्ही, जसं तुम्ही घरात एखाद्या व्यक्तीला नेहमी पॉझिटिव्ह बोलतात, माझी एखादी लाडली सून असेल, लाडला मुलगा असेल, त्यालाच बोलतात, एखाद्याला वाईट ॲफर्मेशन देतात, भविष्यात त्याचं तसंच होतं का नाही, रिझल्ट येतात की नाही? सगळ्यात वाईट परिस्थिती कुणाची असते? सगळ्यात वाईट परिस्थिती ज्याला आपण दुर्लक्ष करतो. तुम्ही नोटीस करा, घरात सगळे तुम्हाला दुर्लक्ष करत आहेत, तुमची मनस्थिती खूप खराब होते की नाही? तुम्ही कुठे ऑफिसला गेले, तुम्हीला कामाच्या ठिकाणी कोणी तुम्हाला लाईक करत नाही, तुम्ही टॅलेंटेड असेल तरी तुम्ही परफॉर्मन्स देऊ शकणार आहे का? ॲग्री की नाही? घरात अशी असते एखादी व्यक्ती ज्याला सगळे दुर्लक्ष करतात, तर ॲफर्मेशनचा खूप जास्त फरक पडत असतो. ओके. आता मी तुमचं एक प्रॅक्टिकल घेणार आहे. खूप सुंदर प्रॅक्टिकल आहे. तुम्ही बघा ब्रह्मांड कसं काम करतं. जसं तर छोट्या मुलांची स्टोरी सांगितली ना, मी उगीच नाही सांगितली. ओके. तर त्यांनी असं पाण्याला पण दिले होते ॲफर्मेशन्स. एकाला लव, पाणी घेतलं, त्याला ॲफर्मेशन दिले वेगवेगळ्या ग्लासात पाणी घेऊन. आणि त्यांना त्यांनी नंतर त्या पाण्याला गोठवलं, फ्रीझरमध्ये गोठवलं, आणि छोटेसे त्यांनी मायक्रोस्कोप खाली बघितलं तर असे त्यांना पॅटर्न्स वेगवेगळे दिसायला लागले. तर ज्यांनी कुणी कधी स्नोफॉल बघितला आहे, तर शेवटचा स्नोफ्लेक असा दिसतो. ओके. आणि हे स्नोफ्लेकचे पण पॅटर्न्स असतात. तर युनिव्हर्स बघा किती सुंदर पॅटर्न बनवतं. तर असे पॅटर्न्स देखील तुम्हाला बघायला भेटतात. ओके. आता मी तुम्हाला सरळ एक आपण एक्झाम्पल घेऊया. ओके. ॲफर्मेशन्स तुमच्या जीवनात कसे काम करतात. आता जशी त्या मुलांची स्टोरी सांगितली, आणि ब्रह्मांड कसं छान, किती छान काम करतं बघा. त्याचे काही नियम असतात, तसंच घडत असतं. ओके. निसर्गाच्या नियमांना कोणीच चुकत नाही. आता अजून एक व्हॉलेंटियर आपण घेऊया. अभी देखते हैं किसकी एनर्जी अच्छी है. गिरीश सर झोपले नाही ना? तुमची एनर्जी चांगली दिसते. चला अनम्यूट करा बरं 1 मिनिट थोडस. तसे तुम्ही पॉझिटिव्हच आहेत, दिसत आहे तरी पण. केलं म्हणजे 1 मिनिट. ओके, थांबा सर. 1 मिनिट तुम्हाला पिन मध्ये घेतो म्हणजे सगळ्यांना दिसेल.
ओके, मला पण पिन मध्ये घेतो. ओके. ओके, आता सर तुम्ही कुठून आहे सर, मला सांगा. पुण्यामधून. हा, पुण्यामधून. अच्छा, ओके, पुण्यावरून आहे सर. आता काय करायचं, काही करायचं नाही, फक्त स्क्रीनवर आहे ना, आणि सगळ्यांनी बघा, मी सरांना विचारतोय तर तुम्ही ते स्वतःला पण लागू करायचंय. ओके, काही नाही, स्क्रीनवर काही येईल तर स्क्रीनवरचं फक्त वाचायचंय आणि एक वाक्य वाचल्यानंतर थांबायचं आहे. ओके, काही करायचं नाही, दुसऱ्यांना पण एक मदत होईल. ओके, व्हॉलंटिअर. आता पहिलं वाक्य वाचा आणि युनिव्हर्स कसं काम करतं बघा. हा, एक नंबरचं वाचा. माझं शरीर नेहमी थकलेलं आणि आजारीच असतं. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तुमचं जीवन याच्या पुढे तुमचं शरीर असंच असणार आहे. हम्म. पुढचं वाचा. पैसे कधीच पुरेसे नसतात. मी कितीही प्रयत्न केला तरी मी गरीबच राहणार. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तुमच्या जीवनात याच्या पुढे असंच होणार आहे. नेक्स्ट. कोणीच खरं प्रेम करत नाही माझ्यावर. माझं कोणाशी चांगलं जमत नाही. अगदी याच्या पुढे असंच होणार आहे. तुमच्यावर कुणी प्रेम करणार नाही. तुमचं जीवन ह्याच पद्धतीने निघणार आहे. नेक्स्ट. मी नेहमी एकटा आणि दुःखीच असतो. माझ्या भावना कोणी समजून घेत नाही. चला, तथास्तु, 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 असंच होणार इथून पुढे तुमच्या बरोबर. नेक्स्ट. माझ्या आयुष्यात काहीच समाधान नाही. मी कधीच खुश राहू शकत नाही. चला, तथास्तु, तथास्तु, तथा तुम्ही असेच अनहॅपी राहणार. चला, आता बघा सर, घाबरू नका. कट कट डिलीट डिलीट डिलीट. एक व्हायब्रेशन आले की नाही शरीरावर. हम्म. ओके, ब्रह्मांड असंच काम करत. आता तुम्हाला याचं रिव्हर्स करायचं, लगेच रिव्हर्स करायचं, घाबरू नका. हम्म. ओके, चला, आता पहिलं वाक्य वाचा हळूहळू. हळूहळू वाचा, म्हणजे युनिव्हर्सला कळू द्या खरंच तुम्ही मनापासून बोलत आहे. स्लोली, पूर्ण मनाने बोलायचं. माझं शरीर दररोज अधिक मजबूत, ताजंतवानं आणि निरोगी होत आहे. चला, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. इथून पुढे तुम्ही असेच फिट अँड फाईन राहणार. नेक्स्ट. मी दिवसेंदिवस समृद्धीकडे वाटचाल करत आहे. पैसे माझ्याकडे सहजपणे आणि योग्य वेळेस येतो. तथास्तु, तथास्तु, तथा. इथून पुढे तुमच्या जीवनात पैसा खरंच अगदी सहज येईल, एकदम इझिली येईल. नेक्स्ट. थँक्यू. मी प्रेम आणि समजूतदारपणाने भरलेले नातेसंबंध अनुभव करत आहे. माझ्या आयुष्यात चांगली माणसे आहेत. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. इथून पुढे कधीही बघा, तुमच्या जीवनात चांगलीच माणसं येणार. तुमचे रिलेशन सगळ्यांबरोबर चांगलेच असणार आहे. नेक्स्ट. थँक्यू. मी माझ्या भावना समजून घेतो, स्वीकारतो आणि त्यांचा आदर करतो. व्हेरी नाईस. असंच तुमच्या बरोबर होणार. पुढचं. मी नेहमी शांत, स्थिर आणि समतोल असतो. तथास्तु. तुमची अशीच बॅलन्स लाईफ इथून पुढे असणार आहे. शेवटचं. थँक्यू. माझं आयुष्य समृद्ध आणि समाधानकारक आहे. मी प्रत्येक क्षणात आनंद शोधतो. चला, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तुमच्या जीवनात हे सगळे पॉइंट असेच इथून पुढे राहणार आहे. परमेश्वर तुमच्या जीवनात असंच करणार आहे. आता मी जेव्हा बोललो सर असंच होणार आहे, असंच होणार आहे, तर किती व्हायब्रेशन चेंज होतात की नाही. नक्कीच. आता बघा, लास्ट टाइम तुम्ही एवढे सगळं एक संगती स्वतः बद्दल कधी बोलले होते, एक संगती एवढं नाही, पण आता करायचं आहे. इथून माझे सगळे स्टुडंट आहेत ना, इथून पुढे सगळे करतात, मॅक्झिमम करतात, 80%. चला, थँक्यू सो मच सर. आता बघा ॲफर्मेशन्स कसे काम करतात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हां, 1 मिनिट. तर लक्षात घ्या, जसं आपण बोलतो युनिव्हर्स तथास्तु बोलत असतो. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कुठलाही कोच घ्या, फॉरेनला शिका, इंडियात शिका. हे बघा, मी एक नुसतं रेकी कोच नाही तर तुम्हाला सांगतो, मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पण कोच आहे, EFT इमोशनल फ्रीडम टेक्निक पण शिकवतो, NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग पण शिकवलं जातं, बरंच काही आहे, एंजल्स आहे, खूप काही. पण एवढं सगळं सांगत नाही, तिथे आपल्याला सध्या गरज नाही. पण लक्षात घ्या, कोणी सांगेल युनिव्हर्स एका नियमानुसार काम करतं, त्याचे काही नियम आहे. जसं आग आहे, तुम्ही आग इथे तेवढं चटका बसणार, एक माचीसच्या काडीने तुम्ही अमेरिकेला गेले तरी चटकाच देणार आहे. पाणी काय करतं, शीतलता देतं, थंडता देतं. तसं कुठे, तसं निसर्गाचे नियम आहेत. तर तुमचे विचार देखील जीवनामध्ये प्रसंग ओढून घेत असतात. तर आता हे एवढे सगळे ॲफर्मेशन एक संगती कसे बोलायचे आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, ॲफर्मेशन सायकल्स खूप इम्पॉर्टंट आहे. सकारात्मक वाक्य काय करतं, मेंदूची न्यूरल नेटवर्क सुधारतं. आपल्याच्यात 80 बिलियन न्यूरॉन्स असतात, त्याची प्रोग्रामिंग चेंज करतात ॲफर्मेशन्स. आपला कॉन्फिडन्स ॲटोमॅटिक वाढतो आणि जीवनात जे पाहिजे ते आपल्याला भेटत असतं. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, मी हे PDF देणार आहे. बघा, क्लास फ्री आहे, संपूर्णपणे फ्री आहे, पण स्वतःवर काहीतरी पैसे खर्च करा. 2 कलर प्रिंटआउट काढायचे आहे तुम्हाला, ₹20चा खर्च प्लीज स्वतःवर करा.
सगळ्या स्टुडंटला खूप चांगले रिझल्ट येतात. तुम्हीही करा. काय करायचं आहे, हे 2 पानांचं PDF आता क्लास संपल्यानंतर मी तुम्हाला सेंड करणार आहे. तर खूप सुंदर आहे, रोज वाचायचं आहे. एकदा झोपेतून उठल्यावर, एकदा झोपेला जायच्या अगोदर. आणि कुठे लावायचं आहे, कबडमध्ये लावा, आतल्या बाजूने लावा, किंवा टेबल असेल ऑफिसमध्ये त्या टेबलवर ठेवा. जसं तुम्हाला जीवनात सकारात्मकतेचं बी पेरायचं आहे त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ॲफर्मेशन्स बघा, खूप सुंदर ॲफर्मेशन्स आहे हा. बघा, काही काही छान छान ॲफर्मेशन्स वाचून दाखवतो मी, तसे सगळेच छान आहे. बघा, बदल हा अवघ्या काही मिनिटांमध्ये घडत असतो. माझ्या इच्छाशक्तीने मी बदल घडवून आणते व त्याला दिशा देते. म्हणजे काय, कुठलीही गोष्ट परमनंट नाहीये, ते तुमच्या इच्छाशक्तीने तुम्ही बदलू शकतात. जसे माझे शक्तिशाली हेतू निर्माण करते, माझ्या आयुष्यातली घटना त्याप्रमाणेच घडतात. अजून सुंदर आहे बघा, प्रत्येक श्वासासोबत मी जीवनात विपुलता, प्रेम, आनंद, आरोग्य, उपचार आणि प्रकाश ग्रहण करत आहे. परमेश्वराच्या दिव्य प्रकाशाने माझा संपूर्ण ओरा आणि शरीर व्यापतो. खूप सुंदर आहे. तुम्ही आज बघा आणि मला उद्या सांगा सर कसं होतं. ओके, मी सुद्धा आहे इथे तुमच्या समोर बोलत आहे, एवढ्या समोर, याच्यामुळेच आहे. नाही तर मलाही वाटलं असतं मी कसा बोलतो, मला लोक ऐकून घेतील का, घरचेच ऐकून घेत नाही, कोण विश्वास ठेवेल. तर बघा, इथे किती सुंदर ॲफर्मेशन आहे. बघा बघा, मी निसर्गाची अबाधित ऊर्जा आहे. माझं खरं अस्तित्व शरीर, मन, शंका, भीती, भूतकाळ आणि सर्व मर्यादांपेक्षा, लिमिटेशन्स पेक्षा वेगळं आहे. आणि मग कसली भीती राहते मनात, कसलीच राहत नाही. ओके, आणि खूप सुंदर आहे. पैशासाठी पण आहे बघा, मी पैसा आकर्षित करणारी शक्तिशाली चुंबक आहे. पैसा माझ्या जीवनात अखंड नदीप्रमाणे वाहतो, धबधब्याप्रमाणे माझ्यावर कोसळतो. ईश्वराच्या कृपेने माझ्या जीवनात रोज प्रत्येक क्षणी आरोग्य, संपत्ती, उपचार, ऊर्जा, प्रेम, शहाणपण, बुद्धिमत्ता सर्व बाजूने वाहत आहे. तर तुम्ही जसं सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करणार तसं जीवनामध्ये होतं. तर प्लीज करा ते, म्हणजे खूप स्टुडंटला खूप छान रिझल्ट आहे त्याचे. तुम्ही नक्की ते करा. मी तुम्हाला 2 पानाचं PDF देणार आहे. ओके, ॲग्री. तर ₹20 खर्च करा. नाही तर तुम्ही कुठे वेबिनारला गेले, उगीच रेकी लेवल वनचे कोणी पण ₹1000 घेतं, मी काही घेत नाही. पण स्वतःसाठी करा. ओके, मी तर अवेअरनेस बेसवर कॅम्पेन चालवतो. तुम्हाला कोणी काही दिलं तर मी दुसऱ्यांना देतो, या भावनेने काम करतो. ओके, आणि शक्य असेल इंग्लिशमध्येच काढा प्रिंट आउट. ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांनी मराठीमध्ये जायचं. ओके, इंग्लिशमध्ये खूप छान वर्ड आहे, इंग्लिशची कनेक्टिव्हिटी खूप सुंदर आहे. ते मराठीमध्ये नव्हतं, मराठीमध्ये मी ट्रान्सलेट केलं, पण जितकं जमलं तेवढं केलं, पण इंग्लिशमध्ये केलं तर खूप छान तुम्हाला रिझल्ट येईल. ओके, तुम्हाला हे करायचं आहे. ओके, आता बघा, ॲफर्मेशन साठी सोयीस्कर, आता तुम्ही कुठेही सुरुवात करू शकतात. नाही तुमच्याकडे काही, तर तुम्ही काय करू शकतात, करणार हर प्रकारे करतो. ज्याला जीवनात बदल पाहिजे कसाही करतो. आता तुम्ही असे स्टिकी नोट्स घेऊ शकतात. असे असे स्टिकी नोट्स भेटतात, झेरॉक्सच्या दुकानात भेटतात. 10-10, 20-20 रुपयाला स्टिकी नोट्स घ्यायचे आणि असे लावायचे. तुम्हाला जेही लिहायचं आहे, मिररवर चिटकवा, लॅपटॉपवर चिटकवा, कुठेही चिटकवा. तर तुम्ही, किंवा असं ॲमेझॉनवर हे भेटतं पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स वगैरे, तेही घेऊ शकतात. हे खूप सुंदर आहे. मॅनिफेस्टेशन बुक्स आहे. जसं जीवनात पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे, ॲमेझॉनवर भेटतं हे. येलो कलरच्या पेजेसवर रेड पेनने लिहायचं. मॅनिफेस्टेशन बुक्स ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. थोडं महाग असतं वाटतं, तर तुम्ही हे घेऊ शकतात. आणि त्या पिवळ्या कागदावर लाल पेनाने का लिहायचं आहे, त्याचं पण रिझन आहे. पिवळ्या कागदावर आपण जर्नलिंग केल्यावर काय होतं, आपल्या डोक्यामध्ये एक केमिकल आहे तो केमिकल ऍक्टिव्हेट होतो, पॉवरफुल असतो, आणि तो आपल्या सबकॉन्शियस माइंडला जाग करतो. आणि जेही तुमचं ॲफर्मेशन्स आहे तसं तुम्ही लिहू शकता. तर ॲफर्मेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये वेगळ्या टेक्निक्स आहेत. 555 आहे, 21 आहे. तर तुम्ही सुरुवातीला एका पानावर सेम ॲफर्मेशन 21 वेळेस लिहित जा. कधी जीवनात वाटलं काही प्रॉब्लेम आहे तर मला विचारा, मी तुम्हाला हेल्प करेल. ओके, तर तुम्ही ॲमेझॉनवर भेटतं ते, जर मला बघू द्या भेटतं का, आपण चेक करूया. ज्याला करायचं पैसे असेल तुमच्याकडे करा, अदरवाईज स्टिकी नोट्सही इनफ आहे. तरी आपण बघूया आहेत का आपल्याकडे, बघूया, चेक करू आपण. तुम्हाला दाखवतो डेमो, नाही तर असं वाटेल सरांनी अर्धच शिकवलं. आणि ते वर्क करतं म्हणून ॲमेझॉनवर आहे. एक मिनिट मी चेक करतो. वन मिनिट, मला बघू.
एक मिनिट इथे नाही. एक मिनिट थोडं मोठं करून दाखवतो मी, थांबवतो. हम्म, तसं ते छोटं आहे. ओके. हे बघा, जर दिसत असेल तर पैसे असतील तर काय बघा, 558 रुपीजचं आहे, पण काम खूप छान करतं. असे येलो पेजेस असतात, त्याच्यावर तुम्हाला असं डेली एक एफर्मेशन, एक तर तुम्ही 21 टाइम्स लिहायचं आहे, किंवा 5 × 55 दिवसातून तुम्ही 55 वेळेस असं लिहायचं आहे, पण 21 डेज 21 टाइम्स एका पेजवर, असं जोपर्यंत तुमची विश पूर्ण होत नाही तोपर्यंत. पैसे असेल तर खर्च करा, अदरवाईज तुम्ही बुक बाइंडिंग वाल्याकडून येलो पेजेस घेऊ शकतात किंवा स्टिकी नोट्स घेऊ शकतात. माझ्याकडे अगोदर पैसे नसायचे, मी स्टिकी नोट्सवरच लिहायचो, तर वर्क करतो. ओके, सगळं टेस्टेड आहे म्हणून सांगत आहे. तर तुमची मर्जी आहे, तुम्हाला पुढे त्याच्यात जायचं आहे की नाही जायचं. ओके, क्वेश्चन आन्सर मी क्लास संपल्यावर घेईल. ओके, काही प्रश्न असतील नोट साईडला लिहून ठेवा, मी क्वेश्चन आन्सर तुम्हाला आन्सर देतो. नेक्स्ट आहे, आपण काय बघितलं आता, सबकॉन्शियस माइंडसाठी ॲफर्मेशन्स बघितलं. आता व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे कुठल्याही गोष्टीची कल्पना करणं, दृश्य करणं. आता बघा, हे पण तुमचं प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल नाही घेत, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. छोटीशी स्टोरी बघा, व्हिज्युअलायझेशन कसं काम करतं. आता मी जसं सांगितलं आहे, निसर्गाचे नियम सगळ्यांनाही सेम आहे. छोटा असेल, मोठा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, काळा असेल, गोरा असेल, तर निसर्ग जसं तुम्ही व्हिज्युअलाइज करतात ॲफर्मेशन, तसंच रिझल्ट देतात. आता मी तुम्हाला साधं उदाहरण देतो व्हिज्युअलायझेशनचं डेली लाईफमध्ये. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. एक मेडिक्लेम पॉलिसीवाले असतात बघा, मेडिक्लेम विकायला पॉलिसी घेऊन घरी येतात. कोणी इथे असेल तर चांगलंच काम करतात, सॉरी, पण मी फक्त एक्झाम्पल देत आहे. तर कधी आले का मेडिक्लेम वाले कुणाच्या घरी मेडिक्लेम पॉलिसी सेल करायला तुमच्याकडे? कधी असं कधी झालंय तुमच्याकडे? किंवा LIC वाले कधी कन्व्हिन्स करायचा त्यांनी प्रयत्न केलाय तुम्हाला? हा, असं केलं आहे. चला ठीक आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता बघा, जेव्हा मेडिक्लेम वाले पॉलिसी सेल करायला येतात, तर कसं एक्झाम्पल देतात बघा. सर, आमची मेडिक्लेम पॉलिसी आहे, जर तुम्ही वर्षाला एवढे एवढे पैसे भरले किंवा महिन्याला एवढे होतात, तर तुम्हाला शहरातील ह्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन भेटेल. सगळ्या हॉस्पिटलचे नाव सांगतात, आणि काय होतं, सबकॉन्शियसली आपल्या डोळ्यासमोर ते सगळे हॉस्पिटल येतात. ओके, मग ते सांगतात की तुमचे ह्या मेडिक्लेममुळे ह्या टाईपचे आजार कव्हर होतील. मग ते सगळ्या आजारांची नावं घेतात, डायबिटीज, शुगर, कॅन्सर, व्हॉट एव्हर. आणि मग तुमच्या डोळ्यासमोर सगळे आजारही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पॅटर्न्स बनायला लागतात. मग बोलणार तुम्हाला, ह्या मेडिक्लेम घेतलं तुम्हाला जनरल वॉर्ड नाही, तुम्हाला डिलक्स रूम, सेमी डिलक्स रूम, अशा रूम मध्ये तुम्हाला ट्रीटमेंट भेटू शकते. मग तुमच्या माइंडमध्ये सरळ काय येतं माहितीये का, की तुम्ही त्या मस्त सिंगल रूम मध्ये ऍडमिट आहे, AC लावलेला आहे, असंही आपण कल्पना करतो. ओके, आणि मग तुमचे सांगतात हे औषधं वगैरे कव्हर होतील वगैरे वगैरे सांगतात. आणि मग होतं काय, आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीने मेडिक्लेम घेतला. आता जर असं संशोधन झालं आहे, जे लोक मेडिक्लेम घेतात ना, तर मोस्ट ऑब्वियस त्या लोकांच्या घरचे लोक वर ऍडमिट व्हायची पाळी येतेच, ते ऍडमिट होऊनच जातात. आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्राम केलेला असतं. आता मला सांगा तुम्ही, ॲज कम्पेअर टू शहरातले लोक, खेड्यातले लोक हेल्दी असतात की नाही? तेवढे ऍडमिट होत नाही, त्यांना हे माहीतच नाहीये. जर माहिती असेल तर जातील ना. आलं लक्षात? आणि आपल्यातले काही लोक इतके पण हुशार असतात, मेडिक्लेमला पैसे भरले, आता किती असतात, 30,000, 40,000, 1,00,000, कितीही, आणि तुम्ही ऍडमिट नाही झाले, घरातली व्यक्ती आजारी नाही पडले, तुमचं मन तुम्हाला खातं, माझे पैसे वाया गेले, असं होतं की नाही होत? सांगा बरं मला, होतं की नाही? आणि मग पडतात आजारी. ओके, होतो रिझल्ट तसाच. आलं लक्षात? व्हिज्युअलायझेशन. सेकंड, अजून एक तुम्हाला सांगतो. मी आधी काय सांगितलं, लॉ ऑफ अट्रॅक्शन, निसर्गाचे नियम. गरीब श्रीमंत, छोटा मोठा, लहान मूल, मोठं मूल, काहीच बघत नाही. जात, धर्म, पंथ काहीच बघत नाही, एरिया वगैरे.
सर्वांसाठी सेम काम करतं. तर लक्षात घ्या. आता तुम्ही एक उदाहरण देतो मी तुम्हाला. लव्ह मॅरेज वाले किती आहे तिथे? कोणी कोणाला येतं ओळखत नाही असेल तर सांगा कमेंटमध्ये, नाही तर असं करा. लव्ह मॅरेज वाले आहेत का? चला ठीक आहे, निशा मॅम आहेत. ओके. आता बघा आपण कसं मॅनिफेस्ट करतो आपल्या हस्बंडला ज्यांचं लव्ह मॅरेज आहे. लक्षात घ्या. जेव्हा मुलं मुली प्रेमात पडतात ते कॉलेजचे, आधी तर मुलगाच पडतो किंवा मुलगी, एकतर्फी असतं. मग तो त्या मुलीला कसं मॅनिफेस्ट करतो किंवा मुलगा मुलीला कसं करतात? रात्री झोपताना रातो दिन उसी का ख्याल आता है की नाही आता है, 24 तास त्याच व्यक्तीचा विचार येतो तुम्हाला. त्याची एखादी वस्तू चुकीने भेटली तर घेऊन जाणार, त्याला फील करणार तुम्ही, बरोबर. आणि मग मोठे मोठे सपने बघायचे नाही का. अजून तर बोलणं पण झालं नाहीये, पण उद्या लग्न होईल, मुलं होतील, मी ती फिरायला जाईल वगैरे. आणि मग खरंच ती व्यक्ती तुमच्यावर प्रेमही करायला लागते आणि तुमचं लव्ह होऊन जातं. आणि मग तुम्ही दोघं काय करतात? मिळून स्वप्न बघतात, आपलं लग्न होईल, आपण तिथे घर घेऊ. तुम्ही सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करतात आणि सक्सेस होतं देखील. ओके. ऍग्री की नाही? आता कोण बोललाय निशा मॅम, असं होतं की नाही? ऍग्री की नाही? तुम्ही कुठे ना कुठे ते बी पेरलं सबकॉन्शियस माइंड मध्ये, म्हणून ती घटना घडली. घटना घडायला काहीतरी रिझन लागतं, घटना अकारण घडत नाही. ती घटना घडण्यासाठी तुम्ही काय केलं? एक बीज पेरलं. तसंच असं होऊ शकतं. तर मला सांगा, तुमच्या जीवनामध्ये सध्या पैशाचे ब्लॉकेजेस आहे, नातेसंबंध खराब आहे. जर तुम्ही चांगली कल्पना केली, चांगलं व्हिज्युअलायझेशन केलं, तर तुम्हाला भेटू शकत नाही का? नक्कीच भेटू शकतं. कुठलंही असं, असं मी इथे बसले, मी काही देव वगैरे का? माझ्या जीवनात दुनियाभरचे प्रॉब्लेम होते, कुठे ते रिकीत आलो आणि सगळं छान झालं. पण मी कुठेतरी प्रोग्राम केलं होतं की हे निसर्ग ब्रह्मांड मला दाखव काहीतरी मार्ग. असे लोक तसे जीवनामध्ये यायला लागले ऑटोमॅटिक, असं सडनली होत नाही. तुम्ही काहीतरी विचार केला असेल, म्हणून त्या सबकॉन्शियस माइंडने म्हणा, ब्रह्मांडाने म्हणा, तुम्हाला माझी ऍड दाखवली. आता तुम्हालाच कशी दाखवली, बरोबर. तर काही लोकांनी ऍड बघून जॉईन पण नाही झाले. तुम्ही येऊन बसले, काहीतरी रिझन असेल की नाही? थोडंसं लॉजिक लावून बघायचंय तुम्ही. तर तुम्हाला असं करायचं. आणि अजून एक लक्षात घ्या, आता मी तुम्हाला अजून एक सांगतो. मी सांगतो म्हणून नाही, आता काही लोक खूप धार्मिक असतात, तर तुम्हाला मी थोडंसं धार्मिकतेनेही उदाहरण देतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो, थोडंसं स्पिरिच्युअली पण आपण बघणार आहे. ओके. स्पिरिच्युअली थोडंसं बघून घ्या. आणि तुम्हाला थोडासा डाऊट राहणार नाही की सर बोलतात ते खरं आहे की खोटं आहे. ओके. आता बघा, श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद बघा. गीतेमध्ये श्रीकृष्ण काय बोलतात? भगवान श्रीकृष्ण बघा, यथा श्रद्धा तथैव फल, म्हणजे जशी श्रद्धा असेल तसंच रियालिटी घडते. नाही तर तुम्ही कितीही देवाला जा, नवस करा, ते पूर्ण होत नाहीत. बघा, संशय आत्मा विनश्यती, ज्याचं मन संशयाने भरलं आहे तो नष्ट होतं. म्हणजे ती विष नष्ट होते, तो व्यक्ती नाही, त्याची ती विष, त्याची ती इच्छा नष्ट होते. बघा, माझा सतत विचार कर आणि माझा भक्त हो. म्हणजे काय? जसं मी आता मुला मुलीचं एक्झाम्पल दिलं, ते बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड एकमेकांचाच विचार करतात, तर मग ते तसं घडायला लागतं. तर तुमच्या इच्छेबद्दल प्रेमाने सतत विचार करा, जणू ती आधीच पूर्ण झाली आहे, अशा भावनेने अंतिम परिणामावर लक्ष करा. तर ऑलरेडी इमॅजिन करायचं की ते सगळं झालंय. ओके. साधं सोपं मी तुम्हाला परत एक उदाहरण देतो. आता मला सांगा, आपण भारताचे लोक कुठल्याही राज्यात जा, आपल्याला नवस करायची खूप सवय नाही का? नवस घरात कोणी ना कोणी केलेलाच असतो, आपल्या आजीने, आपण, बरोबर ना? एक नवस बोलतो. तर आता मला सांगा, सर्व देवस्थान प्रसिद्ध आहे, शिर्डी आहे, पंढरपूर आहे, बालाजी आहे, खूप काही आहे. आता मला सांगा, नवस तर पूर्ण होतात, पण सर्वांचेच होतात का? सर्वांचे नाही होत. जो व्यक्ती, त्या जोही देव असेल, पांडुरंग, विठ्ठल, साईबाबा, कुणी असेल, तो अशा श्रद्धेने जातो की माझं काम होणारच आहे. आणि तो हेही करायला लागतो की तिथून आल्यानंतर माझ्या पुढच्या स्टेप्स हे असतील. इतका कोणी ठाम विश्वास ठेवून जर त्या तीर्थयात्रेला जातो, त्या परमेश्वराच्या दर्शनाला जातो, तर अशी कुठलीच ताकद नाही जी तुमची मदत करणार नाही. तर लक्षात घ्या. तर तुम्हाला तशी श्रद्धा पाहिजे, नाहीतर भगवान के दे घर दे रे अंधेरे म्हणता म्हणता ती देरच होऊन जाते. लक्षात घ्या. तुमचं माइंड पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता ज्यांना श्रीकृष्ण वगैरे मानत नाही त्यांच्यासाठी, कोणी ख्रिश्चन असेल इथे, तर बायबलमध्ये बघा, फॉरेन लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सगळ्यात जास्त एक्झाम्पल बायबलमधून घेतलेले असतात. आता त्याच्यामध्ये काय सांगतात बघा, ॲज अ मॅन थिंकिथ इन हिज हार्ट सो इज ही, जसं तुम्ही मनाने विचार करतात
तसंच तुम्ही होतात. तुम्ही स्पिरिच्युअल आहे, तुम्ही आहे. तुम्ही दुःखी आहे, तुम्ही दुःखी आहे. तुम्ही सुखी आहे, तुम्ही सुखी आहे. तुम्ही पैशावाले, तुम्ही पैशावाले आहे. ओके. एक महत्वाचं वाक्य आहे, खूप इम्पॉर्टंट आहे बायबल मधलं, हवं तर लिहून घ्या, खूप सुंदर आहे. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे उघडेल. जर तुम्ही मागितलं तरच तुम्हाला मिळेल, आणि मागण्याची कला आपण शिकत आहे. शोधा म्हणजे सापडेल, जर शोधलं नाही तर सापडत नाही. आणि ठोका म्हणजे उघडेल, म्हणजे ते संधीचे दरवाजे तुम्हाला ठोकवायचे आहेत. ओके, गौतम बुद्धाचं याच्यानंतर बघूया. तर बघा, अकॉर्डिंग टू युअर फेथ बी इट डन अनटू यू, तुमच्या श्रद्धेनुसारच तुम्हाला भेटेल. ओके. तर लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आता जे बायबल फॉलो नसतील करत, ख्रिश्चनिटीमध्ये नाही बिलीव्ह करत, गौतम बुद्धांकडे येऊया. हे तर खूप छान सांगतात. काय सांगतात बघा, आपण आज जे काही आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहे. तुमचे विचार तुमचं आयुष्य बनवतात. जे तुम्ही विचार करतात तेच तुम्ही होतात. मनच सर्व काही आहे. जे तुम्ही विचार करता ते तुम्ही होता. तर मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आपल्या विचारांनी आपण जग घडवतो. जे जर काही करायचं असेल ते मनापासून करा. ऍग्री? आता मी सांगितलं की नाही, देवांचं पण उदाहरण दिलं. चला की चला यांचं कशाला ऐकू, नाही का, सर बोलले गुरु माना कशाला म्हणू, तर त्यांनाही फॉलो करा. ओके. प्रत्येक जण सांगत असतं. आलं लक्षात तुम्हाला? तर तुम्हाला ह्या पद्धतीने करायचं आहे. तर आजच्यासाठी एवढं बस झालं की 5 दिवस आपल्याला पुरवायचे आहेत. तर बघा, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्या तुम्हाला रेकीचा इतिहास, रेकी काय आहे, रेकीच्या लेवल्स काय आहे, वगैरे वगैरे तर शिकवणारच आहे. पण उद्या पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. खूप सुंदर अनुभव असतो पास्ट लाईफ मेडिटेशनचा. काही लोकांचे खरंच डोळे पाणावतात. म्हणजे खूपच, तो सांगू नाही शकत मी शब्दामध्ये, तुम्हाला उद्या कळेल कशासाठी करायचं आहे. कारण तिसऱ्या दिवशी तुमचं लेवल 1चं अटोनमेंट आहे, त्याची पूर्वतयारी म्हणून सगळं काही तुम्हाला करायचं आहे. ओके. तर खूप सुंदर आहे. उद्याचा दिवस मिस करायचा नाही. आणि रोज एक एक तास घ्या. आता संपला एक दिवस, आता 4च दिवस राहिले. असं एक एक दिवस करता करता खरंच इथून पुढे तुम्हाला सवय लागते. माझे 2-3 वर्ष जुने स्टुडंट आहे. कालच मला परवाचा एक मॅडम आहेत, काहीतरी ऐकून त्यांनी ब्युटी पार्लर टाकलं, इनॉग्रेशन होतं, कुठे लांब राहतात, नाही सर यायचंच आहे, यायचंच आहे, तुमच्यामुळे एवढे चेंजेस झाले. तर होतं. ओके. अनुभव आहे म्हणून कॉन्फिडेंटली शिकवतो, नाहीतर तुम्हाला समजून जातं एखाद्याच्या बोलण्यातून. ते 4 दिवस द्या स्वतःला, अजून एक दिवस दिला आहे. आणि हो, जर कधी वाटलं सकाळी मिस झालं, संध्याकाळची बॅच अटेंड करू शकतात. रेकॉर्डिंग तुम्हाला संध्याकाळच्या क्लास नंतर भेटून जाईल. ओके. आता कुणाचे काही क्वेश्चन आन्सर असेल तर आपण घेणार आहे. ओके. चला, हा, आता हँडरेज वाले, असं हँडरेज असं नका करू. ते एक याच्यामध्ये हँडरेजचं एक ऑप्शन येतं, ते करू शकतात. अदरवाईज नसेल येत तर असं हात करा, आपण क्वेश्चन आन्सर देतो. ओके. चला, कुणाला काही क्वेश्चन आन्सर नाही तर मला काही नाही, माझं काम झालं. मी सुटलं. हा, काही डाऊट वगैरे असतील विचारून. नंबर वगैरे सगळं भेटेल. आधी तुम्ही करा, शेवटच्या दिवसापर्यंत सगळं काही भेटेल. ओके. चला, कमेंट मध्येच वाचतो. असं तर तुमचे काही क्वेश्चन आन्सर नाही आहेत तर उद्या या. ओके. तर थोडंसं डीप मध्ये कळेल रे की काय आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन आहे. मग तुम्हाला बाकीचं शिकायला सोपं जातं. जर लेवल 1चं अटोनमेंट झालं तर मग काय होतं, तुम्ही पेंड्युलम वगैरे छान यूज करू शकतात. अन्न पाणी चांगलं चार्ज होईल. तर उद्याचा दिवस मिस करू नका. ओके. चला, आणि नोट्स तुम्हाला मी शेवटच्या दिवशी नोट्स देणार आहे, सर्टिफिकेट पण आहे, सगळं लिहून घ्या. ते नोट्स डिलीट होतात, नेहमी फोन येतात, सर ते डिलीट झालं, फोन फॉर्मॅट झाला. तर स्वतःचे नोट्स स्वतः बनवा. ओके. 7 चक्र आणि ओरा आपण तिसऱ्या दिवशी शिकणार आहे. ओके. चला, आणि गावाला जाणार असाल तर रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग रोज युट्यूबवर येऊन जाईल. ते चॅनल सबस्क्राईब करा, संध्याकाळी भेटेल तुम्हाला, युट्यूबवर रेकॉर्डिंग बघू शकता. चला, आता कुणाचा, आता एक सर आले शिंदे. ओके सर, डॉक्टर कुराने सर, बोला सर, बोला. गेले. ठीक आहे. चलो ठीक आहे, उद्या आपण
ह्या टाइमला भेटूया. ओके, सेम टाइमला भेटूया 10 वाजता. थोडंसं लवकर जॉईन करा. छान म्युझिक वगैरे असतं. मन शांत करण्यासाठी 5-10 मिनिट आधी येऊन बसत जा. ओके, चला ठीक आहे. उद्या आपण चेक करूया. थँक्यू थँक्यू थँक्यू. थांबा 1 मिनिट, मला स्पीकर. चला, आज सर्वांनी मला ऐकून घेतलं. सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू 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 सो मच. उद्या आपण 10 वाजता. धन्यवाद.